चला तर आज आपण पुणे जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत। आजचा हा पुणे जिल्हा माहिती आहे आणि जी भरपूर माहिती आहे, A to Z माहिती टाकलेली आहे, नक्की वाचा तुम्ही। चला, आणि जे चॅनलवर नवीन आले असते त्याने प्लीज सबस्क्राइब करा, शेअर करा तुमच्या मित्रांना, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल। चला तर पुणे जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती। हा आपला पुणे जिल्ह्याचा नकाशा आहे। पुणे जिल्ह्याचा हा नकाशा आहे बघा। हे तालुके आहे पुणे जिल्ह्यातले: जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड, हवेली, शिरूर, मुळशी, पुणे शहर, दौंड, वेल्हे, भोर, पुरंदर, बारामती, इंदापूर। तर पुणे शहर बघा कुठे आहे, मेन ठिकाण पुणे शहर, हवेली आणि पुणे शहर हे मध्ये येते। चला तर लेक्चरला सुरुवात करूया। पुणे जिल्ह्याचे एकूण किती तहसील येतात, तर किती तालुके येतात पुणे जिल्ह्यात? 14 तालुके येतात एकूण। गोपाळ गणेश आगरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ 1934 साली पुण्यात आगरकर हायस्कूल ही मुलींची शाळा कोणी सुरू केली होती? तर आचार्य अत्रे यांनी सुरू केली। सावरकर स्मारक कुठे आहे? तर नवी पेठ S.M. जोशी पुलानजीक सावरकर स्मारक आहे। 1857 सालच्या स्वातंत्र्य युद्धात लढलेल्यांच्या स्मरणार्थ उभारलेला हा सारसबाग आहे, पुण्यातच आहे। नेक्स्ट आहे, पुणे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्य किती आहे? तर 70 मिलीमीटर हे पुणे जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान आहे। पुणे जिल्ह्याच्या उत्तरेस आणि पूर्वेस कोणता जिल्हा आहे? तर कोणता जिल्हा आहे उत्तरेस आणि पूर्वेस? अहमदनगर हा जिल्हा आहे उत्तरेस आणि पूर्वेस। पुणे येथील जंगली महाराजा रोडवरील पाताळेश्वर लेणी कोणत्या शतकातील आहे? तर 8व्या शतकातील आहे पाताळेश्वर लेणी। पुण्यात आंबील ओढ्यावर असणाऱ्या पुलाचे नाव काय आहे? तर दांडेकर पूल आहे। 31 मार्च 1867 साली न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर प्रार्थना समाज या संस्थेची स्थापना केली न्यायमूर्ती रानडे यांनी 31 मार्च 1867 साली पुणे येथे। नेक्स्ट आहे, गोपाळ गणेश आगरकर गोपाळकृष्ण गोखले यांचे कोणते पुस्तक शालेय अभ्यासक्रमात होते? तर अंकगणित हे पुस्तक होते। आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत पुणे जिल्ह्याबद्दल। तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या तालुक्यात आहे? मावळ या तालुक्यात आहे। सर्वाधिक जास्त वनक्षेत्र मावळ तालुक्यात आहे आणि सर्वात कमी पुणे जिल्ह्यात। पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका शिरूर आहे आणि सर्वात लहान पुणे शहर आहे। हे लक्षात ठेवा, छोटे छोटे मुद्दे पण क्वेश्चन येतात। पुणे जिल्ह्यातील जंगलव्याप्त क्षेत्र किती आहे? तर 172,000 हेक्टर। तर किती आहे? 172,000 हेक्टर। पुणे पोलीस आयुक्त कोण आहे? तर पुणे पोलीस आयुक्त आहे अमितेश कुमार। अमितेश कुमार हे पुणे पोलीस आयुक्त आहे, जे आताचे नवीन आहे अमितेश कुमार। अमितेश कुमार हे पुणेचे पोलीस आयुक्त आहे आणि त्यांनी पदभार कधीपासून घेतलाय? तर 31 जानेवारी 2024 पासून हे आपले पुणे जिल्ह्याचे नवीन पोलीस आयुक्त आहे, 31 जानेवारी 2024 पासून। तर हा लेटेस्ट क्वेश्चन आहे, नक्की लक्षात ठेवा तुम्ही। नेक्स्ट आहे, मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक कुठे आहे? तर कोरेगाव पार्क येथे मौलाना अब्दुल कलाम आझाद स्मारक। सवाई गंधर्व स्मारक कोणत्या ठिकाणी आहे? तर गणेशखिंड या ठिकाणी सवाई गंधर्व स्मारक। नेक्स्ट आहे, पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला सह्याद्री पर्वताचा भाग आहे? तर पश्चिम या दिशेला सह्याद्री पर्वताचा भाग आहे। नानासाहेब यांची समाधी कुठे आहे? तर नानासाहेब यांची समाधी मुळा मुठा नदी काठी आहे।
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहे? तर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आहे. नेक्स्ट आहे कस्तुरबा गांधी यांची समाधी कुठे आहे? तर कस्तुरबा गांधी यांची समाधी आगा खान पॅलेस येथे. कस्तुरबा गांधी यांची समाधी आगा खान पॅलेस येथे. पुणे शहराचे महापौर कोण आहे? तर पुणे शहराचे महापौर आहे मुरलीधर मोहोळ. नेक्स्ट आहे तर कस्तुरबा गांधी यांची समाधी आगा खान पॅलेस येथे आहे. पुणे शहराचे महापौर कोण आहे? तर मुरलीधर मोहोळ आहे. नेक्स्ट आहे जंगली महाराजा समाधी कोणत्या ठिकाणी आहे? तर जंगली महाराजा समाधी हा शिवाजीनगर पुणे येथे आहे. बाबा महाराज समाधी पुण्यात कुठे आहे? तर बाबा महाराज समाधी पुण्यात चतुर्शृंगी रोड शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथे आहे. नेक्स्ट आहे स्वराज्याची पहिली राजधानी असणारा किल्ला कोणता आहे? तर राजगड वेल्हे येथे आहे. स्वराज्याची पहिली राजधानी असणारा किल्ला कोणता आहे? तर राजगड. छत्रपती संभाजीराजे उद्यान पुणे शहरात कुठे आहे? तर जंगली महाराज रस्ता या ठिकाणी आहे छत्रपती संभाजीराजे उद्यान. नेक्स्ट आहे पुणे शहराचे महानगरपालिका आयुक्त कोण आहे? तर विक्रम कुमार. पुणे शहराचे महानगरपालिका आयुक्त मुरलीधर मोहोळ आहे. मुरलीधर मोहोळ. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त कोण आहे? ते पण मुरलीधर मोहोळच आहे. चुकलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये टाका, कारण माझ्या याच्यात कलेक्ट करण्यात काही चुकी होऊ शकते. तुम्हाला जर वेगळे आन्सर माहीत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सुचवा. तळ्यातील गणपती असलेल्या ठिकाणाला सारसबाग हे नाव कोणी दिले? तर श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी दिले. तळ्यातील गणपती असलेल्या ठिकाणाला सारसबाग हे नाव कोणी दिले? तर श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी दिले. लोहगड हा किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? तर लोहगड हा किल्ला मावळ तालुक्यात आहे. पुरंदरचा तह कोणत्या वर्षी झाला? 11 जून 1965 वर्षी पुरंदरचा तह झाला. 11 जून 1665. 11 जून 1665. पुरंदरचा तह हा 11 जून 1665 मध्ये झाला. पुणे जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे? पुणे जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे आहे. पुणे जिल्ह्याचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यात एकूण किती पंचायत समिती आहे? तर 13 पंचायत समिती आहे पुणे जिल्ह्यात. पुणे जिल्ह्यात एकूण 13 पंचायत समिती आहे. पुणे जिल्ह्यात एकूण किती छावण्या आहेत? तर पुणे जिल्ह्यात एकूण 3 छावण्या आहे. पुणे कॅम्प, देहू रोड, खडकी हे 3 छावण्या आहे पुणे जिल्ह्यात. नीरा नरसिंगपूर हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे? तर नीरा नरसिंगपूर हे ठिकाण इंदापूर तालुक्यात आहे. विश्रामबाग वाडा कोणी बांधला होता? तर विश्रामबाग वाडा कोणी बांधला? बाजीराव पेशवा दुसरा याने विश्रामबाग वाडा बांधला आहे. विश्रामबाग वाडा कोणत्या ठिकाणी आहे? तर बाजीराव रोड, सदाशिव पेठ हे विश्रामबाग वाडा आहे. बाजीराव रोड, सदाशिव पेठ. नेक्स्ट आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य प्राणी केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर कात्रज या ठिकाणी आहे. राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य प्राणी केंद्र कात्रज येथे आहे. शिंदे छत्री हे स्मारक पुणे जिल्ह्यात कुठे आहे? शिंदे छत्री हे स्मारक पुणे जिल्ह्यात बानवाडी बहिरोबा नाल्याच्या काठावर या ठिकाणी आहे. पूर्वीचा कोंढाणा हा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? पूर्वीचा कोंढाणा हा किल्ला कोणत्या ठिकाणी? तर डोंजे तालुका हवेली या ठिकाणी आहे. पूर्वीचा कोंढाणा किल्ला डोंजे तालुका हवेली या ठिकाणी आहे. शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार किती फूट उंचीचे आहे? तर किती फूट उंचीचे आहे शनिवार वाड्याचे प्रवेशद्वार? तर 21 फूट उंचीचे आहे. सारसबाग येथील सिद्धिविनायक गजानन मंदिराची स्थापना कोणी केली? तर श्रीमंत माधवराव पेशवे यांनी केली.
तर कोणी केली? श्रीमंत माधवराव पेशवे. नेक्स्ट आहे सारसबागेची निर्मिती कोणी केली आहे? तर श्री नानासाहेब पेशवे यांनी सारसबागेची निर्मिती केली आहे. आणि शनिवार वाड्याची उभारणी कोणी केली? पहिले बाजीराव पेशवे यांनी केली. तर शनिवार वाड्याचे पहिले बाजीराव पेशवे, सारसबागेची श्री नानासाहेब पेशवे. दोन्ही क्वेश्चन लक्षात ठेवा. पुणे जिल्ह्यामध्ये विधानसभा मतदारसंघ एकूण किती आहे? तर 21 आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 21 विधानसभा मतदारसंघ आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुरंदर. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? तर पुरंदर या किल्ल्यावर झाला. नेक्स्ट आहे पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे नामकरण कोणत्या साली केले? तर 2014 या साली केले नामकरण. पुणे विद्यापीठाचे सावित्रीबाई फुले विद्यापीठ असे नामकरण 2014 मध्ये केले. कृत्रिम अवयव केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर कोणत्या ठिकाणी कृत्रिम अवयव केंद्र? बाणवाडी पुणे येथे. तर पुण्यातील कुठे आहे? वानवडी. नेक्स्ट आहे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कुठे आहे? तर ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र हे मांजरे येथे आहे. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांची स्थापना कधी झाली? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे याची स्थापना कधी झाली? तर 1921 साली झाली. नाना फडणवीस यांनी कोणत्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला? तर मोटेश्वर, महादेव, भीमाशंकर. मोटेश्वर महादेव म्हणजेच भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार नाना फडणवीस यांनी केला. संत तुकाराम महाराजांची समाधी व गाथा मंदिर कुठे आहे? तर देहू येथे आहे संत तुकाराम महाराजांची समाधी व गाथा मंदिर. जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? तर जेजुरी येथील खंडोबाचे मंदिर हे पुरंदर तालुक्यात आहे. तर कोणत्या तालुक्यात आहे? पुरंदर. सासवड या ठिकाणी कोणत्या संताची समाधी आहे? तर सासवड येथे संत सोपानदेव या संताची समाधी आहे. संत सोपानदेव. नेक्स्ट आहे पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ किती आहे? तर 516 चौरस किलोमीटर हे पुणे महानगरपालिकेचे क्षेत्रफळ आहे. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्रफळ महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? तर 5.09% आहे. तर किती आहे? 5.09%. नेक्स्ट आहे पुणे या ठिकाणी अष्टविनायकापैकी किती स्थळे आहे? तर 5 स्थळे आहे. अष्टविनायकापैकी किती स्थळे आहे? तर 5 स्थळे आहे पुणे जिल्ह्यात. मोरेश्वर, मोरगाव, पुरंदर, महागणपती, रांजणगाव तालुका शिरूर, विघ्नेश्वर, ओझर तालुका जुन्नर, चिंतामणी, थेऊर तालुका हवेली, गिरिजात्मक लेण्याद्री तालुका जुन्नर असे 5 आहे पुणे जिल्ह्यात. लक्षात ठेवा. सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या असणारा जिल्हा पुणे आहे. सर्वाधिक अनुसूचित जातीची लोकसंख्या असणारा जिल्हा पुणे आहे. पुणे जिल्ह्यात GI टॅग मिळालेली पगडी कोणती आहे? पुणेरी पगडी. तर काय काय मिळालं आहे GI टॅग पुणे जिल्ह्याला? पुरंदरचे अंजीर आहे आणि पुणेरी पगडी आहे. हे 2 GI टॅग मिळालेले आहे पुणे जिल्ह्यात. त्यामुळे लक्षात ठेवावे. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर लोहगाव येथे आहे. पुणे जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ लोहगाव येथे आहे. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाणे कोणते? तर पुणे जिल्ह्यात थंड हवेचे ठिकाणे कोणते? लोणावळा मावळ तालुक्यात आहे. खंडाळा हे मावळ, भीमाशंकर आंबेगाव येथे. तर लोणावळा, खंडाळा आणि भीमाशंकर हे थंड हवेचे ठिकाणे पुणे जिल्ह्यातील. शकरू या खारीसाठी प्रसिद्ध असणारे भीमाशंकर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे? तर आंबेगाव या ठिकाणी आहे भीमाशंकर अभयारण्य. आणि हे कशासाठी प्रसिद्ध आहे? शेकरूसाठी. आणि त्याची स्थापना कधी झाली? तर 19
1985 साली झाली. सर्व लक्षात ठेवा हे साल वगैरे. ताम्हिणी हे अभयारण्य कोणत्या तालुक्यात आहे? तर ताम्हिणी हे अभयारण्य मुळशी या तालुक्यात आहे. आणि त्याची स्थापना कधी झाली ताम्हिणी अभयारण्याची? तर 2013 मध्ये झाली. ताम्हिणी अभयारण्य मुळशी तालुक्यात आहे. भाटघर या जलविद्युत केंद्राची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर 1927 वर्षी झाली. नीरा या नावाने ओळखले जाते. भाटघर जलविद्युत केंद्र 1927 मध्ये स्थापना झाली. पुणे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? तर कोणते किल्ले आहेत पुणे जिल्ह्यात? सिंहगड, तोरणा, पुरंदर, राजगड. सिंहगड, तोरणा, पुरंदर, राजगड, प्रचंडगड, राजमाची, रायरेश्वर, विसापूर इत्यादी किल्ले आहेत पुणे जिल्ह्यात. नेक्स्ट आहे तोरणा शिखराची उंची किती आहे? तर किती आहे तोरणा शिखराची उंची? 1404 मीटर आहे. तालुका वेल्हे येथे आहे. पुणे जिल्ह्यात कोणते किल्ले आहेत? तर हे झालं आहे आपलं सिंहगड, तोरणा, पुरंदर, राजगड, प्रचंडगड, राजमाची, रायरेश्वर, विसापूर इत्यादी. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातून लोकसभेवर किती खासदार आहेत? तर पुणे जिल्ह्यातून लोकसभेवर 4 खासदार आहेत. तर किती खासदार आहे? 4. पुणे, शिरूर, मावळ, बारामती. पुणे, शिरूर, मावळ आणि बारामती या 4 भागातून खासदार आहे लोकसभेवर आणि ते 4 आहे. पुणे जिल्ह्यासाठी RTO कोड काय आहे? तर MH12 हा पुणे जिल्ह्यासाठी RTO कोड आहे. आणि पुणे जिल्ह्यासाठी MH12 आणि पिंपरी चिंचवड यासाठी MH14. लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पुणे जिल्ह्याच्या कोणत्या भागात वनांचे प्रमाण आढळते? पश्चिम भागात आढळते. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? तर पुणे येथे आहे. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे मुख्यालय पुणे येथे आहे. फ्री लेक्चर आहे, पूर्ण वाचा जेणेकरून तुम्हाला फायदा होईल. मी कोणती बॅचेस नाही घेत आहे, मी तुम्हाला लेक्चर फ्रीमध्ये देत आहे. त्याच्यामुळे नक्की याचा लाभ घ्या तुम्ही. महाप्रसाद नाही आहे, लेक्चर आहे. अभ्यासाचा लाभ घ्या आणि अभ्यास करा. एक्झाममध्ये सक्सेस व्हा. महात्मा फुले संग्रहालयाचे आधीचे नाव काय होते? रे म्युझियम. आणि त्याची स्थापना 1890 मध्ये. आणि नवीन नाव आहे रे म्युझियम. आधीचे नाव महात्मा फुले संग्रहालय आहे, आताचं नाव हे रे म्युझियम आहे. नवीन नाव 1890 मध्ये स्थापना झाली. डिस्टर्ब. अज्ञातवासी या नावाने कविता करणारे कवी कोण आहे? तर दिनकर गंगाधर केळकर. हे पण पुण्याचे आहे, दिनकर गंगाधर केळकर, अज्ञातवासी या नावाने. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्याची घनता किती आहे? तर पुणे जिल्ह्याची घनता आहे 603 आहे. पुणे जिल्ह्याची घनता किती आहे? तर 603. आणि महाराष्ट्राची 665. सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर आणि सर्वात कमी गडचिरोली जिल्ह्याची. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? तर पुणे जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 915 आणि महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे? 929. पुणे जिल्ह्याचे 915 आणि महाराष्ट्राचे 929. पुणे जिल्ह्यातील साक्षरता प्रमाण किती आहे? तर पुणे जिल्ह्यातील साक्षरता प्रमाण आहे 86.15 आणि पुरुष आहे 92.46% आणि स्त्री आहे 86.12%. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यात तालुके 14 आहे.
पुणे जिल्ह्यात किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे? तर 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहे पुणे जिल्ह्यात. ठाणे, रायगड, अहमदनगर, सोलापूर आणि सातारा. नेक्स्ट आहे भीमा व इंद्रायणी नदीचा संगम कुठे होतो? तर तुळजापूर येथे तुळजापूर येथे होतो. देहू आळंदी हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर इंद्रायणी नदीकाठी वसले आहे देहू आणि आळंदी. सॉरी, तुम्हाला डिस्टर्ब होत आहे. पुणे जिल्ह्यात एकूण किती महानगरपालिका आहे? तर पुणे जिल्ह्यात एकूण 2 महानगरपालिका आहे, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड. भीमा नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर भीमाशंकर येथे उगम पावते भीमा नदी. महाराष्ट्रात त्याची लांबी किती आहे? तर 451 किलोमीटर आहे. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातून लोकसभेवर किती खासदार आहेत? तर 4 आहे. पुणे जिल्ह्याचा RTO कोड काय आहे? तर MH12 आणि पिंपरी चिंचवड MH14. हा क्वेश्चन झालेला आहे आपला. पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर 15,643 चौरस किलोमीटर हे पुणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. किती आहे? 15,643 चौरस किलोमीटर. क्षेत्रफळानुसार पुणे जिल्हा कोणत्या क्रमांकावर आहे? तर क्षेत्रफळानुसार पुणे जिल्हा 2ऱ्या क्रमांकावर आहे. एखाद्या शहरात असणाऱ्या सर्वात जास्त अभियांत्रिकी कॉलेजेसच्या संख्येत 35 या आकड्यासह पुणे जगात आघाडीवर आहे. तर पुणे हे जगात आघाडीवर आहे. कॉलेजच्या संख्येत 35, एकूण संख्या किती आहे? तर 35 अभियांत्रिकी कॉलेज. नेक्स्ट आहे 15 विद्यापीठे एकाच शहरात असणाऱ्या भारताच्या शहरापैकी पुणे हे एकमेव आहे. तर किती विद्यापीठे? तर 15 विद्यापीठे. विद्यापीठे एकाच शहरात आहे, जे शहर आहे पुणे. नेक्स्ट आहे पुणे येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय वनस्पती संशोधन केंद्र आहे. तर पुणे येथे आहे. पुण्यात सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. तर पुण्यात सर्वात जास्त सॉफ्टवेअर कंपन्या आहेत. पुणे येथे आगा खान पॅलेस प्रसिद्ध आहे. तर आगा खान पॅलेस हे पुण्यातील प्रसिद्ध आहे. नेक्स्ट आहे पुणे येथील सारसबाग प्रसिद्ध आहे. आपण वरती सर्व बघितलं आहे. पुणे जिल्ह्यातील नारायणपूर येथे एकमुखी दत्त मंदिर आहे. तर नारायणपूर येथे एकमुखी दत्त मंदिर आहे. पुणे जिल्ह्यात केतकावडे येथे प्रति बालाजी मंदिर आहे. पुणे जिल्ह्यातील केतकावडे येथे प्रति बालाजी मंदिर आहे. तर कुठे? केतकावडे येथे प्रति बालाजी मंदिर आहे. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर कुठे? भीमाशंकर येथे आहे. पुणे जिल्ह्यात देहू येथे संत तुकाराम महाराज गाथा मंदिर आहे. तर देहू येथे आहे संत तुकाराम महाराजांचं गाथा मंदिर. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे सजीवन समाधी मंदिर आहे. तर पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे ज्ञानेश्वर महाराजांचे सजीवन समाधी मंदिर आहे. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे खंडोबा देवाचे मंदिर आहे. तर खंडोबा देवाचे मंदिर कुठे? तर जेजुरी येथे आहे पुणे जिल्ह्यातील. नेक्स्ट आहे पुणे शहरामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर आहे. तर कुठे आहे? पुणे शहरात दगडूशेठ हलवाई गणपतीचे मंदिर आहे.
नेक्स्ट काय आहे आणखी पुण्यात? पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे अष्टविनायकापैकी चिंतामणी गणपतीचे मंदिर आहे. अष्टविनायकापैकी कोणत्या गणपतीचे मंदिर आहे? तर चिंतामणी या गणपतीचे मंदिर आहे पुणे जिल्ह्यातील थेऊर येथे. नेक्स्ट पुणे जिल्ह्यातील ओझर येथे अष्टविनायकापैकी विघ्नेश्वर गणपतीचे मंदिर आहे. तर ओझर येथे अष्टविनायकापैकी विघ्नेश्वर मंदिर आहे. ही मूर्ती आहे गणपतीची बघा. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातील मोरगाव येथे अष्टविनायकापैकी मयुरेश्वर गणपतीचे मंदिर आहे. तर कोणत्या ठिकाणी आहे? मोरगाव येथे मयुरेश्वर. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातील लेण्याद्री येथे अष्टविनायकापैकी गिरिजात्मक गणपतीचे मंदिर आहे. असे 5 ज्योतिर्लिंग पुणे जिल्ह्यात आहे. तर गिरिजात्मक गणपतीचे मंदिर आहे गिरिजात्मक लेण्याद्री येथे. नेक्स्ट आहे हे पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे अष्टविनायकापैकी महागणपतीचे मंदिर आहे. महागणपती. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातील कार्ले येथे लेणी आहे. कार्ले लेणी प्रसिद्ध आहे पुणे जिल्ह्यातील. महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथील भिडेवाडा येथे सुरू केली होती. तर कोठे सुरू केली होती? महात्मा फुले व ज्योतिबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुणे येथील भिडेवाडा येथे सुरू केली होती. लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा या वृत्तपत्राचे कार्यालय केसरीवाडा येथे सुरू केले. तर कोठे सुरू केले? लोकमान्य टिळकांनी केसरी व मराठा या वृत्तपत्राचे कार्यालय केसरीवाडा येथे सुरू केले. नेक्स्ट आहे पुणे शहरातील शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती. तर पेशव्यांची राजधानी कोणती होती? शनिवारवाडा ही पेशव्यांची राजधानी होती. नेक्स्ट आहे पुणे जिल्ह्यातील राजगड हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी व छत्रपती राजाराम महाराजांचे जन्मस्थान आहे. छत्रपती राजाराम महाराजांचे जन्मस्थान कोणतं आहे? तर राजगड. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मराठी राज्याची पहिली राजधानी पण आहे आणि राजाराम महाराजांचे जन्मस्थान आहे राजगड. पुणे जिल्ह्यातील सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते. तर पुणे जिल्ह्यातील सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते? तर कोंढाणा होते. पुणे शहरातील लाल महाल हा दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला आहे. तर पुणे जिल्ह्यातील लाल महाल कोणी बांधलेला आहे? तर दादोजी कोंडदेव यांनी बांधलेला आहे. नेक्स्ट पुणे जिल्ह्यातील तुळजापूर येथे छत्रपती संभाजी महाराजांची समाधी आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांची समाधी कुठे आहे? पुणे जिल्ह्यात. तर तुळजापूर येथे आहे. पुणे जिल्ह्यातील शेतकी उत्पादने काय आहेत? तर ज्वारी, तांदूळ, ऊस, बाजरी, मका, भुईमूग ही पुणे जिल्ह्यातील शेतकी उत्पादने आहेत. पुणे जिल्ह्यातील किल्ले पण बघितले: शिवनेरी, तोरणा, सिंहगड, राजगड, लिंगाणा, चाकण, लोहगड. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म. पुणे जिल्ह्यातील शिवनेरी गड, शिवनेरी किल्ला. नेक्स्ट पुणे जिल्ह्यातील सिंहगड या किल्ल्याचे पूर्वीचे नाव कोंढाणा असे होते. ते वरती बघितले. पुणे जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला हा सर्वात प्रथम जिंकून, तर पुणे जिल्ह्यातील छत्रपती सर्वात पहिला किल्ला हा शिवाजी महाराजांनी कोणता जिंकला? तर तोरणा किल्ला हा जिंकला. पुणे जिल्ह्यातील पहिला किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. तर तो कोणता आहे? तर तोरणा किल्ला आहे. स्वराज्याचे तोरण बांधले म्हणून या किल्ल्याचे नाव तोरणा असे पडले. नेक्स्ट पुणे जिल्ह्यातील धरणे: पानशेत, खडकवासला, भुशी, चासकामाल,
डिंभे, भाटघर, मुळशी हे धरणे आहेत. चला तर हे लेक्चर संपलं आहे. लेक्चर खूप मोठं झालं आहे, पण जे काही A to Z आवश्यक माहिती आहे ते मी सर्व यात दिलेली आहे. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, मला पण मोटिवेशनल मिळेल. आणि माझे प्लेलिस्टला सर्व पद्धतीचे लेक्चर उपलब्ध आहे. ग्रामसेवक, कृषीसेवक, पोलीस भरती असे सर्वच मी चालू घडामोडी, विज्ञान ठोकळा असे लेक्चर मी घेत आहे. ते तुम्ही नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व एक्झामला त्याचा फायदा होईल. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑल दाबा, म्हणजे माझे जे मी लेक्चर टाकेल ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. चला तर आपण लेक्चर संपूया.